अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पदावर ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि या महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं ते CP राधाकृष्णनजी उपराष्ट्रपतीचे पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी आज मतदान झालेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते थम्पिंग मेजॉरिटीने निवडून येतील आणि त्यांचा जो काही आजचा विजय आहे तो मोठा विजय असेल. मोठा विजय महाराष्ट्रातून आणि मतदान म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातून NDAच्या खासदारांपेक्षाही जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवली जाते. काय नेमकं आता NDAचे जेवढे खासदार आहेत, जेवढे मतदार आहेत, त्याहीपेक्षा जास्तीचं मतदान त्यांना होईल असं तुम्हीच म्हणताय पत्रकार. त्यामुळे नक्कीच त्यांना जास्ती मतदान मिळेल आणि ते थम्पिंग मेजॉरिटी प्रचंड बहुमताने विजय होतील आणि एक ऐतिहासिक विजय नोंदवतील. आणि शिवसेनेचा रोल देखील महत्त्वाचा आहे कारण की श्रीकांत शिंदे हे त्या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी म्हणून होते. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवार प्रतिनिधी केल्याबद्दल आणि त्यांच्यावर जबाबदारी दिल्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. आणि 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 यांना उपराष्ट्रपती महोदय CP राधाकृष्णनजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. शिवसेनेच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. त्यांचे विभागीय आढावा देखील घेण्यात आलेला आहे. आज बैठक शिवसेनेच्या मंत्र्यांची होती. यामध्ये त्यांच्या विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि जे काही नवीन निर्णय घेतले, नवीन प्रकल्प घेतले, नवीन काही कामं त्यांच्या डिपार्टमेंटची झाली त्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर संघटनात्मक देखील आढावा घेतलेला आहे. त्यांना जे त्यांचा स्वतःचा जिल्हा आणि इतर जिल्ह्यांची जबाबदारी जी दिली होती त्या बाबतीमध्ये त्या जिल्ह्यांचा देखील आढावा घेतलेला. होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यावर देखील या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. तर आपण समाधानी आहात का मंत्र्यांच्या कामाबाबत किंवा त्यांना बिलकुल. त्यांना मी जिथं जे काय कामं सांगितली त्यावेळेस मग त्यांनी फील्डवर जाऊन त्यांच्या विभागामध्ये भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मंत्र्यांच्या व्हिजिटमुळे त्या विभागामध्ये देखील चांगलं काम सुरू आहे आणि आपली जी काही प्रशासकीय यंत्रणा देखील आहे ती देखील थेट मंत्र्याच्या व्हिजिटमुळे अलर्ट होऊन जाते आणि त्याचा फायदा जनतेला होतो. महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. दहिसर टोल नाक्यावर जी काही वाहतूक कोंडी होते त्या बाबतीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक या ठिकाणी मागणी केली होती. आमदार प्रकाश सुर्वे देखील त्या बैठकीत होते आणि तिथं जी काही वाहतूक कोंडी होते त्याला लोकांना दिलासा देण्यासाठी काही शॉर्ट टर्म आणि मिड टर्म लॉंग टर्म निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. पोलीस आयुक्त होते त्यामुळे तात्काळ MSRDC आणि पोलीस डिपार्टमेंट आणि टोल ऑपरेटर यांची बैठक झालेली आहे आणि तात्काळ त्याला जे काही सोल्युशन काढायचं आहे ते देखील त्यामध्ये काढण्यात आलं आणि त्याचा फायदा उद्यापासून लोकांना दिसेल. सर हिंदी में बता दीजिए कि आज उपराष्ट्रपति का चुनाव हो रहा है और ऐसे में श्रीकांत शिंदे जी भी से वोट करने वाले इसे किस तरीके से आज उपराष्ट्रपति पद के लिए मतदान है. उसमें हमारे महाराष्ट्र में जिन्होंने राज्यपाल पद पर काम कर हमारे राज्य को मार्गदर्शन किया, हमें मार्गदर्शन किया, सरकार को मार्गदर्शन किया, वो CP राधाकृष्णन जी उम्मीदवार है. वो भारी मतों से जीतेंगे. थम्पिंग मेजॉरिटी उनको मिल जाएगी और NDA के पास जितने वोट है उससे कई ज़्यादा वोट उनको मिलेंगे. ऐसे आप ही लोग पत्रकार लोगों ने कहा है तो निश्चित रूप से वो आपकी ख्वाहिश पूरी हो जाएगी और उनको भारी बहुमत मिलेगा. डॉक्टर श्रीकांत शिंदे इनको भी उम्मीदवार प्रतिनिधि बनाया है. उनको एक जिम्मेदारी दी हुई है. इसलिए मैं आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को भी धन्यवाद देता हूँ, उनका भी अभिनंदन करता हूँ और एक अच्छा उपराष्ट्रपति पद का जो कैंडिडेट है
ये हमारे महाराष्ट्र में राज्यपाल के रूप में जिन्होंने काम किया और महाराष्ट्र उनके लिए बहुत ही लकी साबित हुआ है। इसलिए मैं उनका फिर एक बार तहे दिल से स्वागत भी करता हूँ और उनका अभिनंदन भी करता हूँ। नेपाल में भी हालत खराब है। नेपाल में सर NDTV